नमस्कार, मी राजेंद्र कुमार जाधव. दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स. तुळशी वन वृंदावन आनंदवन वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन. मंगळवेढा येथील महात्मा बसवेश्वर स्मारकासाठी 100 कोटी निधीची तरतूद करावी. जिल्हा परिषद सदस्य शैला गोडसे यांची नामदार मुनगंटीवार यांच्याकडे मागणी. शेतकऱ्यांना पाणी व चारा मिळावा यासाठी अण्णा हजारे यांना लक्ष्मी दहिवडीचे प्रमोद बनसोडे यांच्याकडून निवेदन. मोहोळमध्ये पतसंस्थेचे कुलूप तोडून रोकड लंपास. उल्लेखनीय सेवा बजावल्याबद्दल पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना पोलीस पदक जाहीर. रेल्वे पोलिसातील सहाय्यक फौजदारासह जिल्ह्यात दोघांचा सन्मान. मतदार जागृती प्रयत्नात सहभागी व्हायला हवे, मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांचे प्रतिपादन. आता पाहूया सविस्तर बातमीपत्र. पंढरपूर आध्यात्मिक शक्ती आहे. इथे येणाऱ्या प्रत्येकाला ऊर्जा व नवचैतन्य मिळते, यासाठीच वन विभागाकडून तुळशी वृंदावन विकसित करण्यात आले आहे. वृंदावनात आल्यानंतर प्रत्येकास कौटुंबिक आनंद मिळेल, त्यामुळे तुळशी वृंदावन नसून आनंदवन आहे, असे प्रतिपादन राज्याचे वित्त व नियोजन मंत्री व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामार्फत पंढरपूर येथे यमाई तलाव परिसरात विकसित करण्यात आलेल्या तुळशी वृंदावनाचा लोकार्पण सोहळा वित्त व नियोजन आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते संपन्न झाला. व्यासपीठावर पालकमंत्री विजय देशमुख, खासदार विजयसिंह मोहिते पाटील, आमदार प्रशांत परिचारक, आमदार भारत भालके, पंढरपूरच्या नगराध्यक्ष साधना भोसले, माजी आमदार सुधाकर पंत परिचारक, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे उपस्थित होते. वित्त मंत्री मुनगंटीवार म्हणाले, राज्याच्या वन विभागामार्फत केवळ वृक्ष लागवड केली जात होती. वन विभागाने आता राज्यात उद्याने विकसित करण्याचे काम हाती घेतले आहेत. पंढरपूरच्या तुळशी वृंदावनाचे काम आव्हान समजून दर्जेदार व वेळेत पूर्ण केले आहे. वन विभागाने विकसित केलेले तुळशी वन पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. वित्त मंत्री मुनगंटीवार म्हणाले, नदी स्वच्छतेसाठी राज्य शासनामार्फत सुरू करण्यात आलेले नमामि चंद्रभागा अभियान एक मिशन असून अभियान सन 2022 पर्यंत पूर्ण करण्याचा राज्य शासनाचा संकल्प आहे. चंद्रभागा नदीचे पावित्र्य राखण्यासाठी नदीत सांडपाणी मिसळू नये यासाठी भीमा नदीच्या उगमापासून नदी स्वच्छतेची मोहीम राबवण्यात येत आहे. यासाठी भीमा नदीकाठी असलेली शहरे, गावे, औद्योगिक वसाहतींच्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचे प्रकल्प सुरू करण्यात आले आहे. पुणे महापालिकेकडील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी या महापालिकेस केंद्र सरकारकडून सुमारे 995 कोटी रुपये दिले आहेत. शासनाने निर्मल वारीसाठी अर्थसंकल्पात 3 कोटीचा विशेष निधी दिला असल्याचे त्यांनी सांगितले. येथे होणारी विकास कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार व्हावीत, नागरिकांना विकास कामे आपली वाटावीत अशा पद्धतीने कामाचे नियोजन केले जात आहे. प्रमुख वाऱ्यासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या आणि वारी नियोजनासाठी येणारे अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी आणखी एका नवीन शासकीय विश्रामगृहासाठी निधी उपलब्ध केला जाईल. पंढरपूरला जोडणारे सर्व मार्ग राष्ट्रीय महामार्गास जोडले आहेत. यामुळे पंढरपुरात येणाऱ्या दिंड्या, पालख्या, वारकरी, भाविक यांची सोय झाली आहे. या मार्गावर नजीकच्या काळात वन विभागामार्फत दुतर्फा झाडे लावण्यात येतील असे त्यांनी सांगितले. मंगळवेढा येथे जगज्योती महात्मा बसवेश्वर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभा राहणार आहे. या स्मारकासाठी कृषी विभागाची एकूण 65 एकर जमीन निश्चित केलेली आहे. या स्मारकाचे भूमिपूजन फेब्रुवारी महिन्यामध्ये केली जाण्याची शक्यता आहे. परंतु उद्घाटन होऊन स्मारकाची वाट बघत बसण्यापेक्षा या स्मारकासाठी कालबद्ध कार्यक्रम आखून येणाऱ्या 2 वर्षामध्ये हे स्मारक पूर्ण करण्यासाठी प्रत्येक वर्षी 50 कोटी रुपये अशा पद्धतीने एकूण 100 कोटी रुपयांची तरतूद राज्य शासनाच्या आगामी बजेटमध्ये करण्यात यावी व मंगळवेढ्याच्या वैभवामध्ये या स्मारकाच्या निमित्ताने भर घालावी अशी मागणी शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख शैला गोडसे यांनी मंगळवेढा तालुका शिवसेनेच्या वतीने अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे. या स्मारकाचा प्रस्ताव तातडीने मंत्रालय स्तरावर राज्य शासनास सादर करण्यासाठी 14 फेब्रुवारी 2018 रोजी झालेल्या बैठकीमध्ये शासनाच्या ग्रामविकास विभाग आणि सामान्य प्रशासकीय विभागाच्या
मार्गदर्शक तत्वानुसार सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सोलापूर यांना देण्यात आल्या होत्या। त्यानुसार जिल्हाधिकारी सोलापूर यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या भव्य स्मारकासाठी 100 कोटी रुपयांचा आराखडा तयार करून राज्य शासनाकडे सादर केला व या आराखड्यास 1 नोव्हेंबर 2018 रोजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली। यावेळी अर्थमंत्री म्हणून नामदार मुनगंटीवार यांनी या भव्य स्मारकासाठी निधीची कमतरता पडणार नाही असे सांगितले होते। महात्मा बसवेश्वर यांच्या भव्य स्मारकाबरोबरच या ठिकाणी कृषी पर्यटक केंद्राची पण उभारणी केली जाणार आहे। मंगळवेढामध्ये महात्मा बसवेश्वर यांनी 12व्या शतकात पहिली सभा आयोजित केली होती। त्यामुळे मंगळवेढा या संतांच्या भूमीचे पावित्र्य लक्षात घेता या ठिकाणी अति महत्त्वाकांक्षी असे भव्य स्मारक उभा राहणे आवश्यक असल्याचे सर्व स्तरातून बोलले जात आहे। सुमारे 15 वर्षापासून महात्मा बसवेश्वर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक होणार आहे म्हणून वारंवार सामाजिक आणि राजकीय नेतृत्वाकडून चर्चा होत असते। आता ही चर्चा न राहता त्याचे रूपांतर प्रत्यक्ष अंमलबजावणीमध्ये झाले पाहिजे आणि त्यासाठी या आंतरराष्ट्रीय अशा भव्य स्मारकासाठी भरीव निधीची तरतूद महाराष्ट्र शासनाच्या आर्थिक बजेटमध्ये करायला पाहिजे। जर या आंतरराष्ट्रीय भव्य स्मारकाचा आराखडा 100 कोटी असेल तर प्रत्येक वर्षी 50 कोटी रुपयांची तरतूद राज्य शासनाच्या बजेटमध्ये करून या स्मारकाचे काम येणाऱ्या 2 वर्षांमध्ये पूर्ण करून मंगळवेढ्याच्या सौंदर्यामध्ये आणि वैभवामध्ये भर घालावी अशी मागणी शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख शैला गोडसे यांनी निवेदनाद्वारे केली आहे। महाराष्ट्र राज्यात सध्या दुष्काळाची भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे। अशा वेळी सरकारने शेतकऱ्यांना जनावरे जगवण्यासाठी चारा उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे। मात्र अशा परिस्थितीत सरकार व लोकप्रतिनिधी या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांकडे गांभीर्याने पाहत नाही। म्हणून मंगळवेढा तालुक्यातील लक्ष्मी देवडे येथील सामाजिक कार्यकर्ते पत्रकार प्रमोद बनसोडे यांनी नुकतीच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची राळेगण सिद्धी येथे जाऊन राज्यातील भयानक पडलेल्या दुष्काळी परिस्थितीबाबत आवाज उठवण्याबाबत लेखी निवेदन दिले आहे। या निवेदनामध्ये बनसोडे यांनी म्हटले आहे, सध्या राज्यात भयानक दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे। अशा दुष्काळी परिस्थितीत जीवन जगत असताना शेतकरी यांचे खूप हाल होत आहेत। सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील काही गावांमध्ये भयानक दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे। लोकांना पिण्यासाठी पुरेसे पाणी मिळत नाही। अशा गावात जनावरांना पाजण्यासाठी पाणी चारा पाण्यासाठी 4 ते 5 किलोमीटर वरून पाणी उपलब्ध करावे लागते। पाऊस हा प्रत्येक वर्षी कमीच पडत आहे, त्यामुळे जनावरांना चारा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नाही। सध्या सोलापूर जिल्ह्यातील अनेक खेड्यात पिण्याच्या व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न खूप भयानक निर्माण झाला आहे। आता जानेवारी महिना सुरू आहे, या महिन्यात अशी परिस्थिती निर्माण झाली तर मग पुढील 4 महिन्यात काय होईल याचे भान सरकारला नाही असे दिसून येते। जून जुलै दरम्यान पाऊस आल्यानंतर मग पुढील 2 ते 3 महिन्यात चारा उपलब्ध होईलच हे निश्चितपणे सांगता येत नाही। जनावरांना चारा मिळत नसल्याने अनेक शेतकरी आपली जनावरे बाजारात कवडी मोलाने विकत आहेत। ग्रामीण भागातील अनेक शेतकरी जोडधंदा म्हणून दुधाचा व्यवसाय करीत आहेत। जनावरे विकल्यामुळे दूध व्यवसाय अडचणीत येत आहे। त्यामुळे अनेक शेतकरी नैराश्य जीवन जगत आहेत आणि यातून ते आत्महत्या करण्याचा मार्ग अवलंब करून आपले जीवन संपवत आहेत। भारत हा शेतीप्रधान देश आहे। देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून शेतकऱ्यांची अवस्था दिवसेदिवस अधिकच खालावत आहे। शेतीच्या कोणत्याच मालाला भाव नसल्याने अनेक जण शेती पिकवत नाहीत। शिवाय नवीन युवा पिढी शेती करण्यास सरसावत नाही। यामुळे भविष्यात शेतीप्रधान देशात शेतकरी असतील का असा सवाल पडत आहे। त्यामुळे अण्णा आपण शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती उंचावण्यासाठी सरकार दरबारी आवाज उठवावा अशी विनंती केली आहे। आता घेऊयात एक छोटीशी विश्रांती। तुझा आवाज खूप गोड आहे, सतत ऐकत राहावंसं वाटतं। अशी काय जादू आहे ग माझ्या आवाजात? तुझा आवाज ऐकल्यानंतर माझा दिवस छान जातो। आणि माहिती, कासव ज्याप्रमाणे आपल्या पिलांना बघून पोट भरतं ना, त्याप्रमाणे तुझा आवाज ऐकल्यावर माझंही मन भरतं। हरपून गेले मनही माझे, कळता न कळता तुझ्यात कसे। ओढही गोड लागे जीवाला, ध्यास हा भास छैतो मना। तूच माझी वसंत तिलका, तूच माझी मंदार माला। तुम्हाला जर पाहिलं नाही ना तर पाण्यातून बाहेर काढलेल्या माशासारखी अवस्था होते हो माझी। माऊली माऊली माऊली, आय लव्ह यू सो 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 मच। I love you, I love you, I love you.
लग्न करशील माझ्याशी? हो, मी तर एका पायावर तयार आहे. मग शुभमंगल मिलन कधी? 31 डिसेंबरला. त्या दिवशी ना माझा बर्थडे आहे आणि काकानी पप्पांना वचन दिलेलं की माझा बर्थडे आणि लग्न एकाच दिवशी करणार. ये लग्नाला मी तयार आहे ग आता रिकामा ग. अग लग्नाला मी तयार आहे ग आता रिकामा ग. तुझ्या आईचा नवरा माझा मामा ग, मामा ग. तुझ्या आईचा नवरा माझा मामा ग. जिंदाबाद बजरंग बाय जिंदाबाद. आम्ही दिवाळी आणि रंगपंचमी एकदाच साजरी करतो. आता तुम्हाला मी दाखवतो दादागिरी, गुंडागिरी आणि दुनियादारी. पुष्पांजली इज माय हार्ट. अंडरस्टँड? सर, पुष्पाला काय झालंय? काय घाबरण्याचं कारण? मी कधीच स्वतःच्या पायावर उभी नाही राहू शकणार का हो? ती माझी नाही ना, मग कोणाचीच? बातमीपत्रात आपले पुन्हा स्वागत. कटावणीच्या साह्याने चोरट्यांनी पतसंस्थेचे कुलूप तोडून पतसंस्थेतील तारण ठेवलेल्या ग्राहकांचे 27.5 तोळ्यांचे दागिने लंपास केल्याची घटना दिनांक 23 रोजीच्या मध्यरात्री मोहोळ येथील दत्तनगर परिसरातील श्री बनशंकरी ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेत घडली. नेहमीप्रमाणे पतसंस्थेचे व्यवस्थापक दिनांक 23 रोजी सायंकाळी पतसंस्था बंद करून गेले. त्यानंतर दिनांक 24 जानेवारी रोजी पहाटे 6 वाजण्याच्या पूर्वी चोरट्यांनी पतसंस्थेच्या शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश करून कपाट उचकटून त्यातील ग्राहकांनी ठेवलेले 19 ग्राहकांचे तारण ठेवलेले 27.5 तोळे सोने चोरट्यांनी पळवून नेले. तसेच पंढरपूर रोडवरील नागणकेरी कॉम्प्लेक्स मधील शिवम प्रिंटर्स व आदित्य कॉम्प्युटर्स व गणेश सुपर मार्केट या तिन्ही दुकानांचे शटर्सचे कुलपे तोडून आत प्रवेश करून त्यातील ड्रावर मध्ये ही शोधाशोध केली. मात्र चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही. कर्तव्य बजावताना उल्लेखनीय कामगिरी करून देश सेवा केल्याबद्दल सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील तसेच रेल्वे सुरक्षा बलातील सहाय्यक फौजदार दत्तात्रय गोडलोलू यांना पोलीस पदक देण्यात आल्याची घोषणा केंद्रीय गृह मंत्रालयाने केली. सोलापूर जिल्ह्यातील या दोघांना पोलीस पदक जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील पोलीस तसेच रेल्वे पोलीस दलामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर देशातील सीमेवरील तसेच देशांतर्गत सुरक्षा व्यवस्थेत कर्तव्य बजावणाऱ्या सर्वच सुरक्षा दलातील अधिकारी ते कर्मचाऱ्यापर्यंतच्या जवानांना त्यांच्या कामगिरीवरून केंद्रीय गृह मंत्रालयाच्या माध्यमातून राष्ट्रपती पदक, राष्ट्रपती पोलीस पदक, शौर्य पदक, पोलीस पदक देण्यात येते. याच अनुषंगाने महाराष्ट्रातील 44 जणांना विविध पदकाने सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील आणि सोलापूर रेल्वे सुरक्षा दलातील दत्तात्रय विश्वनाथ गोडलोलू यांचा समावेश आहे. देशाच्या लोकशाही व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी मतदार जागृतीच्या प्रयत्नात सहभागी व्हायला हवे आणि मतदार नोंदणी प्रक्रियेत सहभागी होऊन मतदानासाठी सज्ज व्हायला हवे असे आवाहन मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी केले आहे. त्या राष्ट्रीय मतदान दिवस मंगळवेढा नगरपालिकेमध्ये साजरा करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. मुख्याधिकारी पाटील पुढे बोलताना म्हणाल्या की मतदानाच्या वेळी मतदान यादीत नावे नसल्याने मतदानाचा अधिकार न बजावता आल्याचेही बऱ्याचदा निदर्शनास येते. वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यावर युवक युवतींनी मतदार म्हणून नोंदणी करण्यासाठी शैक्षणिक संस्थांनी प्रोत्साहित करावेस हवे. नोंदणीसाठी नेमका अर्ज कोठे करावा याची माहिती त्यांना उपलब्ध करून दिल्यास वेळेवर नोंदणी होऊन मतदार यादीत नाव समाविष्ट होऊ शकेल. मतदार म्हणून आपल्याला असलेल्या अधिकाराबाबत जागरूक राहिल्यास देशातील लोकशाही व्यवस्था अधिक मजबूत घडवून आणण्यासाठीच निवडणूक आयोगातर्फे दरवर्षी 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर.
तुळशी वन वृंदावन आनंदवन वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन. मंगळा येथील महात्मा बसवेश्वर स्मारकासाठी 100 कोटी निधीची तरतूद करावी. जिल्हा परिषद सदस्य शैला गोडसे यांची नामदार मुनगंटीवार यांच्याकडे मागणी. शेतकऱ्यांना पाणी व चारा मिळावा यासाठी अण्णा हजारे यांना लक्ष्मी दहिवडीचे प्रमोद बनसोडे यांच्याकडून निवेदन. मोहोळमध्ये पतसंस्थेचे कुलूप तोडून रोकड लंपास. उल्लेखनीय सेवा बजावल्याबद्दल पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना पोलीस पदक जाहीर. रेल्वे पोलिसातील सहाय्यक फौजदारासह जिल्ह्यात दोघांचा सन्मान. मतदार जागृती प्रयत्नात सहभागी व्हायला हवे, मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांचे प्रतिपादन. हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटू एका नवीन बातमीपत्रासोबत. नमस्कार.